आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या काही जागांवरून महायुतीतील भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन पक्षांमधला तिढा अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे। त्या जागांपैकी एक मतदारसंघ म्हणजे ठाणे। एकेवेळी भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुढे शिवसेनेच्या आणि आता मात्र ठाकरे गटाच्या ताब्यात आहे। ठाण्याच्या त्या रणांगणात पुन्हा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी भाजपने तयारी केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनेही या मतदारसंघासाठी कंबर कसली आहे। आता हा तिढा कसा सुटतो ते पाहावं लागेल। पण एका जमान्यात भाजपकडे असलेला ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेकडे कसा गेला, हा मतदारसंघ भाजपने का सोडला आणि त्यामागे काय राजकारण होतं ते समजून घेऊयात खास रिपोर्टमधून। महायुतीच्या जागा वाटपात ठाण्याचा तिढा। ठाण्याचे ठाणेदार कोण, भाजप की शिवसेना? ठाणे लोकसभा म्हाळगींच्या भाजपची की दिघेंच्या शिवसेनेची? अमित शहा महाराष्ट्रात येऊन गेले तरी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। महायुतीच्या जागा वाटपात अडथळा ठरतेय ती ठाण्याची लोकसभा। ठाणे लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ होता। भाजपची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असे नेते ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेत। सध्याचे ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे हे एकनाथ शिंदेंसोबत आलेले नाहीत, ते अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहेत। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ जो कधी एकेकाळी भाजप शिवसेनेच्या युतीच्या बोलणींच्या दरम्यान शिवसेनेला देण्यात आला होता, तो पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडे यावा असा मतप्रवाह भाजपच्या पक्षांतर्गत संघटनेमध्ये आहे। ठाणे कल्याण असा एक संयुक्त मतदारसंघ एकेकाळी होता, ज्यामधनं रामभाऊ म्हाळगी निवडून आले, रामभाऊ कापसे निवडून आले। त्यामुळे पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांची ही भावना आहे की ठाणे मतदारसंघ भाजपने लढवावा। आता या विषयातला निर्णय हा युतीच्या नेत्यांनी घ्यायचा आहे। याबद्दल आमचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी अनेक वेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे। 1977 साली जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी ठाण्याचे खासदार होते। 1980 साली पुन्हा रामभाऊ म्हाळगीच ठाण्यातून निवडून आले। 1984 साली ठाण्यात काँग्रेसचे शांताराम घोलप निवडून आले। पण 1989 साली भाजपच्या राम कापसेंनी ही जागा पुन्हा खेचून आणली। 1991 साली ही पुन्हा राम कापसेच खासदार झाले। 1996 साली युतीच्या जागा वाटपात बाळासाहेब ठाकरेंनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागून घेतला। तोपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होता। 1996 ते 2009 पर्यंत शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे ठाण्याचे खासदार होते। 2009 साली राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणला। 2014 साली शिवसेनेचे राजन विचारे ठाण्यातून निवडून आले। सध्या राजन विचारे उद्धव ठाकरेंसोबत आहेत, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात लढण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे हे समीकरण सर्वश्रुत आहे। शिंदेंच्या शिवसेनेनेही हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी कंबर कसली आहे। सर्वच अडचणींवर उपाय शोधण्यासाठी प्रसिद्ध असणारं भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्याच्या किल्लेदार पदावरून सुरू असलेला वाद कसा सोडवतात हे पाहणं रंजक ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।